हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर मित्रांनो, तुम्ही पूज्य पंडित प्रदीप मिश्रा गुरुजींची शिवमहापुराण कथा श्रवण करता आणि पुढच्या कथेला तुम्हाला जायचं आहे। तर 2026 मधील पुढची कथा राजस्थान मधील भीलवाडा या ठिकाणी आयोजित केली आहे। भीलवाडा येथील कथेची सुरुवात होईल 8 एप्रिल बुधवारी आणि कथेचा शेवट असेल 14 एप्रिल मंगळवारी। शिवमहापुराण कथेची सुरुवात होण्याआधी भव्य कलश यात्रा काढली जाते आणि ही कलश यात्रा 7 एप्रिल मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल। कलश यात्रेची सुरुवात होईल चित्रकूट धाम पासून शिवमहापुराण पंडाल पर्यंत। तर तुम्हा सर्वांनाही या कलश यात्रेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही एक दिवस पहिले भीलवाडा येथे पोहोचावे। श्री शिवमहापुराण कथा समिती आयोजन यांच्या वतीने या ठिकाणी शिवमहापुराणाची कथा आयोजित केली आहे। तर येथील शिवमहापुराणाची कथा महंत श्री बाबूगिरीजी महाराज यांच्या सानिध्यात होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथेचं ठिकाण तर कथास्थळ आहे मेडिसिटी ग्राउंड, महाप्रज्ञ सर्कल, रामधाम रोड, आझाद नगर, भीलवाडा, राजस्थान। तर या ठिकाणी तुम्ही 7 दिवसांची शिवमहापुराण कथा श्रवण करू शकता। तर तुम्ही ट्रेनने येत असाल तर रेल्वे स्टेशन शिवमहापुराण पंडाल पासून थोड्याच दूरीवर आहे आणि तुम्ही बसहून येत असाल तर केंद्रीय बस स्टॉप भीलवाडा या ठिकाणी तुम्ही उतरा। तिथून तुम्हाला ऑटो किंवा कॅब मिळेल जी तुम्हाला शिवमहापुराण पंडाल पर्यंत पोहोचवेल। भीलवाडा येथील शिवमहापुराण कथेची वेळ आहे दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर मित्रांनो, सध्या पुणे येथील शिरूरमध्ये शिवमहापुराणाची कथा झाली होती। तर त्या कथेमध्ये मी गेले होते। तर गुरुजींनी पहिल्याच दिवशी पहिलं पत्र माझं उचललं आणि मला खूपच आनंद झाला होता। तर सर्वात आधी तुम्ही ही क्लिप पहा। योगिता लक्ष्मीकांत यंदे है। मैं कर्नाटक यादगिरी से आई हूँ। आप ही हैं? हिला तो आते आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ। पहला पत्र है, उसकी खुशी देखिए। एक बार जोरदार ताली बजाकर इस बेटी के लिए साधुवाद। प्रकाश जी, केबीसी की सीट पर जाना सरल है पर कुबरेश्वर बाबा की व्यासपीठ पर आना कठिन है। इसलिए ये बेटियों का भाव है। भवोत में है खजाना कुबेर का, मुक्तिवार वो नकार तो होने ओंकार तू आयो शरण तिहारी शंभु बखान क्या करूं मैं राखों के ढेर का पुत में हजारा। तर शिरूरमधील कथा पंडालमध्ये खूप साऱ्या भक्तांचे मी अनुभव ऐकले। तर त्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घातले आहेत, तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा। तर सर्वात आधी शिवमहापुराणाची कथा ऐकण्यासाठी मी पुणे येथील सांगवीमध्ये गेले होते आणि तेव्हाही मी व्यासपीठापर्यंत पोहोचले आणि गुरुजींच्या हातून मला बेलपत्री मिळाली। महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। नाना सुगंधि तर पुणे येथील शिवमहापुराणाची कथा माझ्यासाठी तर खूपच लकी आहे। तर मी ठरवलं आहे जेव्हाही गुरुजी पुणे येथे शिवमहापुराणाची कथा करण्यासाठी येतील ना तर तेव्हा मी आवर्जून जाईन। तर गुरुजींच्या हातून बेलपत्री मिळणं अगदी साधं सोपं नाही, पण ती बेलपत्री मला कशी मिळाली या अनुभवाचा पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये देते। तर ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, गुरुजी शिवमहापुराण कथा वाचताना आपल्याला प्रत्येक समस्यावर उपाय सांगत असतात, पूजा पाठ सांगत असतात। तर अशी कोणतीही समस्या नाही की त्याचा उपाय शिवमहापुराणामध्ये नसेल। तर मित्रांनो, तुम्हालाही काही समस्या असतील आणि कोणत्या समस्यावर कोणता उपाय करायचा, कसा करायचा माहित नसेल तर तुम्ही मला कमेंट करा। जे गुरुजी व्यासपीठावर कथा वाचताना उपाय बोलतात तेच उपाय सविस्तरपणे व्यवस्थितपणे कसे करायचे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम।